ओम नमः शिवाय. बंधू भगिनींनो, श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वावरती आपण शिवलीलामृताच्या एका अध्यायावरती दोन दोन व्हिडिओ या पद्धतीनं शिवलीलामृताचं कथासार पाहतो आहोत. आतापर्यंत आपण 3 अध्याय आणि या 3 अध्यायाचे एकूण 6 व्हिडिओ पाहिलेले आहेत. या 6 व्हिडिओंचं श्रवण आपण केलं असेल असे मी अपेक्षा व्यक्त करतो. आज शिवलीलामृतातल्या 4थ्या अध्यायातला पहिला भाग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो व या श्रावण महिन्याच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. 4थ्या अध्यायामध्ये श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत, आपल्या सगळ्यांना माहिती असेल की या ठिकाणचा वक्ता जो आहे ते सूत आहेत आणि श्रोते शौनकादी मुनी ऋषी आहेत आणि नैमिषारण्यामध्ये हे श्रवण घडतंय. स्कंद पुराणात आलेली ही कथा शिवलीलामृताच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीधर स्वामी आपल्या समोर ठेवत आहेत. सूत शौनकादिकांना सांगतात की श्री शंकराचे गुण हे फार फार अगम्य अशा प्रकारचे आहेत. ते गुण आपल्या एकाएकी लक्षातच येतील असं नाहीये. हा शिवशंकर अत्यंत उदार आहे, भोळा तर आहेच असं आपण म्हणतो. भक्तांच्या भुकेला लवकरात लवकर धावून येणारा जर कोणता देव असेल तर ते श्री शंकर शिवशंकर आहेत. त्या शंकराची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी तो कुठेही प्रकट होतो आणि मग ती भक्ती अंतकरणातून केलेली असावी, अनावधानानं का असेना, परंतु शंकराची भक्ती ही कधीही शिवशंभो वाया जाऊ देत नाहीत. आणि त्याबद्दलचीच एक कथा या ठिकाणी सूत या शौनकादिक ऋषींना सांगायला प्रारंभ करतात. सूत म्हणतात की पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा राजा राहत होता. कुठं? किरात देशामध्ये विमर्शन नावाचा राजा राज्य करत होता. तो अतिशय पराक्रमी होता. कसा होता? तो अतिशय पराक्रमी होता. तसाच तो शूरही होता. बलाढ्यातले बलाढ्य शत्रू देखील या राजाला, कोणत्या तर विमर्शन राजाला घाबरायचे. आणि हा वनामध्ये शिकारीसाठी गेला की मनसोक्तपणे शिकार देखील हा विमर्शन नावाचा राजा करत असायचा. एक मात्र याचा एक मोठा दोष होता, तो म्हणजे या विमर्शनला मद्य आणि मीनाक्षी या 2 गोष्टी अंतकरणातनं आवडायच्या. मद्य म्हणजे दारू आणि मीनाक्षी म्हणजे सुंदर स्त्रिया. आणि या दोन्हींचा तो भरपूर उपभोग आपल्या आयुष्यामध्ये घेत असायचा. अतिशय सुंदर स्त्री दिसली की मग ती कुठल्याही जातीची असो, तिचा उपभोग घेण्याची इच्छा या विमर्शन राजाला व्हायची आणि मग अशा स्त्रीचा उपभोग हा राजा घेतल्याशिवाय राहायचा नाहीये. परंतु असं जरी असलं तर त्याचा एक अत्यंत महत्वाचा गुण जर आपण पाहायचा ठरवला तर तो हा होता की तो मनोभावे शिवाची भक्ती करणारा राजा होता. शिवाची पूजा तो षोडशोपचारे करायचा. त्याच्या पत्नीचं नाव कुमुद्धती अशा प्रकारचं आहे. विमर्शन राजाच्या पत्नीचं नाव काय आहे? तर कुमुद्धती नावाची त्याची पत्नी आहे. पत्नी देखील दिसायला अत्यंत सुंदर होती, तशीच ती चतुरही होती आणि तिचं आपल्या पतीवर निस्सीम अशा प्रकारचं प्रेम होतं. राजा देखील आपल्या पत्नीचं मन कधीच मोडायचा नाहीये. राजा तिचा अंतकरणातनं आदर करत असायचा. एके दिवशी लाडाने पत्नीने विमर्शन नावाच्या आपल्या पतीला राजाला विचारलं की
त्याची परवानगी घेऊनच विचारलं की हे नाथ, तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता, शिवरात्रीचं व्रत करता, सोमवारचा उपवास आणि व्रत करता, प्रदोष हे व्रत देखील तुम्ही या ठिकाणी पाळता, या तिन्ही वेळेला तुम्ही उपवास करता, त्याचबरोबर नित्य नेमानं भजन कीर्तन देखील तुम्ही करता, जागरण करता, जिथं शिवकथा असेल ती शिवकथा ऐकायला कधीच कंटाळा करत नाहीये, हाही तुमचा गुण मी पाहिलेला आहे. आणि मग असं सगळं असताना मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तेव्हा राजा म्हणाला की तुला माहिती आहे ना, मला सुरुवातीपासूनच श्री शंकराची भक्ती करणं आवडतं आणि मी आधीपासूनच भगवान शंकराचा निस्सीम भक्त आहे. मग पत्नी विचारते की मग तुम्ही असे जर शंकराचे भक्त आहात तर मग तुमच्याकडनं दररोज वेगवेगळ्या प्रकारची पातकं म्हणजे पाप का घडतात आणि तुम्ही अधर्मानं का वागता? मला याचं काही उत्तर हे नाथ सापडलेलं नाहीये. आणि त्याच शंकेच्या पोटी, त्याच उत्सुकतेच्या पोटी मी आपल्याला विचारते. विचारण्यामध्ये धारिष्ट माझं म्हणून कृपया याच्याकडे पाहू नका. तुमच्या परवानगीनेच मी हे प्रश्न आपल्याला विचारते आहे. असं म्हटल्याच्या नंतर राजा थोडासा गंभीर झाला आणि गंभीर होऊन राजानं तो का पाप करतोय, तो असं का मद्य आणि मांसाच्या मदिरेच्या आणि मीनाक्षीच्या नादाला लागलाय, त्याचं कारणही तिला सांगायला सुरुवात करतो. तो म्हणतो, हे राणी, मी पूर्वीच्या जन्मी पंप नावाच्या नगरीमध्ये कुत्रा होतो. पूर्वीच्या जन्मी मी पंप नावाच्या नगरीमध्ये कुत्रा होतो. आणि कुत्र्याचा स्वभाव असतो की जिथं खायला मिळेल तिथं तो भटकत असतं. मी असाच पोटाच्या आशेनं एका शिव मंदिराच्या दरवाजासमोर उभा होतो. मध्ये पूजा चाललेली होती. पूजा संपल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी खायला मिळेल या आशेनं मी त्या मंदिराच्या दरवाजासमोर उभा होतो. तिथं जे काही राजसेवक आहेत त्यांनी मला हाड हाड म्हटलं. मी काही तिथून हललो नाही. म्हणून तिथं असणाऱ्या राजसेवकानं माझ्या पाठीमध्ये जोरदार काठी मारली आणि मी ओरडत तिथून त्या शिवालयाला उजवी एक प्रदक्षिणा मारली आणि पुन्हा त्या शिवमंदिराच्या समोर काहीतरी मिळेल या आशेनं उभा राहिलो. दुसऱ्यांदा देखील मी जात नाही पाहिल्याच्या नंतर त्या राजसेवकानं पुन्हा तशाच प्रकारचा व्यवहार माझ्याशी केला. पुन्हा मी तशाच प्रकारे प्रदक्षिणा करून मंदिरासमोर आलो. तिसऱ्यांदा अशा बऱ्याच प्रदक्षिणा मला अनावधानानं त्या शिव मंदिराच्या घडलेल्या आहेत. हेही मला आपल्याला सांगितलं पाहिजे. मी काही करून जात नाही, पुन्हा पुन्हा मी तिथेच येतोय याचा राग त्या राजसेवकाला आला आणि त्याने रागाच्या भरामध्ये माझ्यावरती बाण सोडला आणि त्या बाणानं मी विव्हळ झालो आणि त्या मंदिराच्या समोरच माझं प्राणोत्कट झालं किंवा मी मृत्यू पावलो. परंतु शिवाच्या मंदिराच्या समोर शिवाच्या साक्षीनं माझा मृत्यू आल्यामुळं शिवाने मला पुढचा जन्म माणसाचा दिला. नवे नवे राजा म्हणून मला जन्म दिलेला आहे. आणि आज जो मी काही राजा आहे ते तिथे शिवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घातल्यामुळे आणि शिवाच्या मंदिरासमोर शंभू शंकराच्या मला मृत्यू आल्यामुळंच मला माणसाचाही जन्म मिळाला आणि त्यातल्या त्यात राजाचा जन्म मिळाला. असा पूर्वजन्मीची कथा हा राजा आपल्या प्रिय राणी साहेबांना म्हणजेच पत्नीला सांगतो. तेव्हा राणीसाहेब म्हणते की तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात, तुम्हाला भूत भविष्याबद्दल सगळं ज्ञान आहे, तर सांगा मी पूर्वीच्या जन्मी कोण होते. पत्नी राजाला विचारते की मी पूर्वीच्या जन्मी कोण होते. त्यावेळेला राजा सांगतो की हे राणीसाहेब, तुम्ही पूर्वीच्या जन्मी कबुतरी होतात आणि अशाच पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी एक मांसाचा तुकडा आपल्या तोंडामध्ये घेऊन या ठिकाणी जात होतात. तेवढ्यामध्ये ससाना तुम्हाला खाण्यासाठी म्हणा किंवा मांसाचा तुकडा खाण्यासाठी तुमच्या मागं लागला आणि तुम्ही आपला जीव वाचवण्यासाठी तिथे शिव मंदिराला प्रदक्षिणा घालत होतात.
काही प्रदक्षिणा तुम्ही घातल्या, प्रदक्षिणा म्हणून नाही तर जीव वाचवण्याच्या आकांतानं तुम्ही त्या मंदिराच्या भोवती फिरत होतात. शेवटी थकलात आणि थोडंसं त्या मंदिराच्या समोर आलात की त्या ससाण्याने तुमच्यावर झडप टाकली आणि ते मांस घेऊन गेला आणि तुम्हाला मारून टाकलं. तुमचं प्रेत माझ्यासारखंच त्या मंदिराच्या समोर पडून राहिलं. शिवाची कृपा झाली आणि तुम्हाला पुढच्या जन्मी माणसाचा, स्त्रीचा जन्म मिळाला आणि तुम्ही माझ्या पत्नी आणि आज राणीसाहेब म्हणून झालेले आहात. अशा पद्धतीनं तिचा देखील पूर्व इतिहास या ठिकाणी राजा आपल्या पत्नीला सांगतो. त्यानंतर पुढे कोणते जन्म आपल्याला मिळतील या प्रकारचा प्रश्न देखील राणीसाहेब आपल्या पतीला विचारतात की याच्या नंतर आपल्याला जन्म कोणते मिळणार आहेत, त्याचंही तुम्हाला ज्ञान आहे तर कृपा करून ते देखील आम्हाला सांगा. आणि मग राजा या जन्माच्या बद्दल तर बोलतोच, परंतु पुढच्या जन्मामध्ये हे पती पत्नी काय होणार आहेत याबद्दल सांगायला सुरुवात करतो. राजा म्हणतो की पुढच्या जन्मी मी पुन्हा माणूसचा होणार आहे. सिंधू देशाचा राजा म्हणून मी जन्माला येणार आहे आणि तू सुद्धा मानव योनीतच जन्मणार आहेस आणि जया नावाची राजकन्या म्हणून जन्माला येणार आहेस आणि आपल्या दोघांचा पुन्हा पती पत्नी म्हणून विवाह संपन्न होणार आहे आणि दुसऱ्या जन्मात देखील आपण एकत्रच राहणार आहोत. असं दुसऱ्या जन्माबद्दलची कथा या ठिकाणी राजा आपल्या पत्नीला सांगतो. तो म्हणतो नंतर तिसऱ्या जन्मामध्ये मी सौराष्ट्रामध्ये जन्म घेणार आहे आणि तू कलिंग देशामध्ये स्त्रीचाच जन्म घेणार आहेस, मी पुरुषाचा जन्म घेणार आहे आणि पुन्हा आपल्या दोघांचा विवाह संपन्न होणार आहे. त्यानंतर राजा सांगतो की चौथ्या जन्मामध्ये मी गांधार देशामध्ये जन्म घेणार आहे. कुठं? गांधार देशामध्ये जन्म घेणार आहे आणि तू मगध देशामध्ये स्त्रीचा जन्म घेणार आहेस आणि पुन्हा आपल्या दोघांचं या ठिकाणी विवाह होऊन एकत्रित राहणं होणार आहे. असं चौथ्या जन्माबद्दल देखील राजा आपल्या पत्नीला सांगतो. पुढे राजा म्हणतो की पाचव्या जन्मामध्ये मी अवंतीचा राजा होणार आहे आणि तू दाशारीय राजाची कन्या म्हणून जन्म घेणार आहेस आणि पुन्हा आपल्या दोघांचा विवाह होऊन पती पत्नी म्हणून आपण पुन्हा एकत्रच राहणार आहोत. पुढे राजा म्हणतो की जेव्हा सहाव्या जन्मामध्ये मी अनर्थाधिपती होईन आणि तू ययाती राजाची सुंदर व गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील आणि सहाव्या जन्मात देखील आपण पती पत्नी म्हणूनच एकत्र राहणार आहोत. त्यानंतर राजा सांगतो की सातव्या जन्मामध्ये पांड्य राजा चा जन्म मला मिळणार आहे आणि तू पद्मराज कन्या वसुमती म्हणून जन्माला येणार आहेस आणि या ठिकाणी सातव्या जन्मात देखील आपण पती पत्नी म्हणून एकत्र राहणार आहोत. अशा प्रकारे सातव्या जन्माबद्दल पर्यंतचे कुठले कुठले जन्म हे दोघं पती पत्नी घेणार आहेत याबद्दलचा सगळा वृत्तांत राजा आपल्या प्राणप्रिय पत्नीला सांगतो. तो म्हणतो राजा की मी सातव्या जन्मामध्ये जेव्हा या ठिकाणी पांड्य राजा होईल तेव्हा या सातव्या जन्मामध्ये मात्र मी धर्म वाढविण्याचं काम करणार आहे. या जन्मामध्ये मी बलाढ्य शत्रूंचा निपात देखील करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी शिवभजन करणं काही सोडणार नाही आहे. माझं शिवभजन चालूच असणार आहे आणि शेवटी मी वानप्रस्थी होईन, शैव पंथाची दीक्षा घेईन व शेवटी भगवान शंकराच्या पायापाशी कैलासाला स्थान मिळवणार आहे. अशा प्रकारे सातव्या जन्मात काय कसं होईल याबद्दल राजा आपल्या पत्नीला सविस्तरपणे सांगतो आणि हे सातीही जन्मातले आपण दोघं जोडीदार आहोत हे ऐकून राणी साहेबांना अत्यंत आनंद होतो आणि त्या आनंदानं खरोखरच त्यांच्या डोळ्यावाट आनंदाश्रू वाहताना दिसायला लागतात. अशा प्रकारे सूत, शौनक व इतर ऋषींना ही कथा सांगतात आणि सूत म्हणतात की अशा प्रकारे राजा शिवाचं अंतकरणातून भजन करत असल्यामुळं त्याला त्याच्या आयुष्यामध्ये अक्षय पद प्राप्त झालेलं आहे. तेव्हा शिवभजनाचं महत्त्व, शिवपूजनाचं महत्त्व, शिवरात्री, सोमवार आणि प्रदोष महत्त्व आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ते आपल्या लक्षात येण्यासाठीच ही कथा
सूत शौनकादी ऋषींच्या समोर ठेवतात. ही 4थ्या अध्यायामध्ये प्रारंभी आलेली कथा आहे. त्यानंतर 4थ्या अध्यायामध्ये दुसरी एक कथा येते, त्या कथेबद्दल देखील आपण पाहूया. त्यापूर्वी ग्रंथकर्ते म्हणतात की अशा शिवाचं खरं तर आपण भजन ऐकून, त्याचे गुण, त्याची आगाध लीला ऐकून खरं तर प्रत्येकाचं हृदय काय होतं, भरून येतं. आणि जरी हे सगळं ऐकून कुणाचं हृदय भरून येत नसेल, डोळ्यातून आनंद अश्रू येत नसतील, तर त्याचं जगणं व्यर्थ आहे. असा माणूस मृत्यू लोकामध्ये जगला काय, मेला काय, त्याचा काहीही फरक पडत नाहीये. म्हणून आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो आहोत, तर शिवभक्ती, शिवमहिमा ऐकल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये निश्चितपणे शिवाबद्दलचा प्रेम, शिवाबद्दलची आपुलकी निर्माण झाली पाहिजे. शिवभक्तीसाठी आपलं मन उत्तेजित झालं पाहिजे. आपल्या डोळ्यातनं आनंद अश्रू, प्रेमाश्रू वाहिले पाहिजे, तरच खरं आपल्या जीवनाचं सार्थक आहे. अन्यथा आपण माणूस म्हणून जन्माला येऊन काही उपयोग नाही आहे. त्यानंतर सूत या ठिकाणी भगवान शंकराची महती सांगणारी दुसरी एक कथा या ठिकाणी शौनकादी ऋषींच्या समोर ठेवतात. ते म्हणतात की पूर्वी उज्जैनी या ठिकाणी चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करत होता. कुठं? उज्जैनीला चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करत होता. उज्जैनीच्या महाकाळेश्वराचा तो भक्त आहे. नित्य नेमानं उज्जैनीच्या या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या महाकाळेश्वर या शिवलिंगाची तो अंतकरणातनं भक्ती करत असायचा. न्यायाने राज्य चालवण्याचं काम तो करत असायचा. त्यामुळं सारी प्रजा त्याच्या राज्यामध्ये अत्यंत आनंदानं जीवन जगत होती. राजाचा एक मित्र होता, ज्याचं नाव होतं मणिभद्र. काय होतं? चंद्रसेन राजाचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं मणिभद्र. राजाचं त्याच्यावर सख्या भावापेक्षा देखील अधिक प्रेम होतं. कोणावर? मित्र मणिभद्रावर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम होतं. राजा चतुर आणि सच्चा. या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की आयुष्यामध्ये चतुर आणि सच्चा मित्र, उदार आणि भाविक असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रत असणारी स्त्री, भाग्यवान नम्रपुत्र, हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता, असं योग जुळून येण्यासाठी खरं तर पूर्व संचितच असावं लागतं. पूर्व पुण्याशिवाय या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही आहेत. इतका चांगला मित्र चंद्रसेनाला मिळाला, त्याचं कारण चंद्रसेनाचं पूर्व संचित चांगलं होतं, असंच आपल्याला म्हणावं लागेल. चंद्रसेनाचे असे पूर्व पुण्य कामाला आलं आणि म्हणून त्यांना मणिभद्रासारखा एक अत्यंत चांगला मित्र मिळालेला आहे. मणिभद्राकडं एक अमूल्य अशा प्रकारचा मणी होता. या मणिभद्रानं आपल्या मित्र असणाऱ्या चंद्रसेनाला, राजाला, आपल्याकडे असलेला अमूल्य मणी देऊन टाकलेला आहे. आणि तो मणी कसा होता? तर म्हणे चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचा होता. कोण? हा मणी. आणि या मण्याचं वैशिष्ट्य असं होतं की अष्टधातूंपैकी कोणत्याही धातूचा स्पर्श त्या मण्याला किंवा मण्याचा त्या अष्टधातूंना स्पर्श झाला की 52 कशी सोन्यामध्ये त्या अष्टधातूचं काय होत होतं? रूपांतर होत होतं. इतका हा मणी महत्वाचा होता. मण्याचं दर्शन जर कोणाला झालं तर किती असाध्य रोग झालेला असला तरी तो रोग तात्काळ दूर होत असायचा. ही मण्याची विशेषता होती. या मण्यामुळे राज्यामध्ये, या चंद्रसेन राजाच्या राज्यामध्ये कधी आवर्षण आलेलं नाहीये, कधी दुष्काळ पडलेला नाहीये, कुठे शोक पाहायला मिळत नाहीये. दारिद्र्य तर औषधालाही या राजाच्या राज्यामध्ये आपण पाहू शकत नाहीयेत. राजाने मणी गळ्यामध्ये घातला आणि लढायला गेला तर राजाला कधीच अपयश येत नव्हतं. बलाढ्य शत्रू देखील ही मणी गळ्यात असल्यास मित्र बनवण्याची ताकद या मण्यामध्ये होती. त्यामुळं राजाचे आयुष्य तर वाढलंच, त्यांचं आरोग्य देखील चांगलं राहिलं. चंद्रसेन राजाचं राज्याचं ऐश्वर्य देखील वाढलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या मित्राच्या मण्यामुळं चंद्रसेनाला चांगले दिवस आलेले आपल्याला पाहायला मिळतात. राजा तसं तर 64 कलांच्या मध्ये निपुण होता. भजनामध्ये शिवाच्या सतत दंग असायचा.
परंतु हे सगळं वैभव असून देखील राजा जसं पाण्यात राहून कमळ पाण्यापासून अलिप्त असतं त्या पद्धतीनं राजा या सगळ्या वैभवापासून अलिप्त होता. तो अतिशय ज्ञानी बनलेला होता. त्यामुळं या मोहाच्या मध्ये तो कधीही अडकलेला नाहीये. तर असं हे राजाकडं असलेलं वैभव याबद्दलचा विचार या 4थ्या अध्यायातल्या पहिल्या भागामध्ये आपण इथपर्यंतचा घेऊया. त्यानंतर चंद्रसेन राजाकडे असणाऱ्या मण्याचं पुढे काय झालं आणि चंद्रसेन राजाचंही पुढे काय झालं याबद्दलची सविस्तर कथा आपण या 4थ्या अध्यायातल्या पुढच्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या भागामध्ये पाहूया. व्हिडिओची लांबी लक्षात घेऊन आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. शंभो हर हर महादेव, पार्वती पते हर हर महादेव.